नमस्कार, मी अनुश्री अनिल चौधरी घेऊन आली आहे माझ्या हृदयातील भीमोत्सव। तर चला मग सगळे मिळून साजरी करूया भीम जयंती। दीनदलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। ते गरीबच होते पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले। वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या देशाचे संविधान लिहून गेले। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। अहो, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्येच त्यांची विशेषता आहे। बाणेदार स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा बदल समाजात घडवून आणणारे। आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला। बेधडक सत्याग्रह केला 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर। करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधानाचे। होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण। पुसले त्यांचे अश्रू, दिले दीनदलितांना संजीवन। अवतारला एक महामानव, नाव त्यांचे भीमराव रामजी आंबेडकर। अशा महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश मध्ये महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते। बाबासाहेब लहानपणापासूनच खूप हुशार होते। त्यांना वाचनाची आवड होती। एकदा वाचलेले पुस्तक ते कधीच विसरत नव्हते। मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे बाबासाहेबांनी BA, MA, डॉक्टर ऑफ सायन्स, डिलीट पदव्या संपादन केल्या। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहेत आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो, असे मौलिक विचार त्यांनी समाजाला दिले। बाबासाहेब नेहमी म्हणत, तुमच्याजवळ 2 नाणे असतील तर एका नाण्याची भाकरी घ्या व दुसऱ्या नाण्याचे पुस्तक घ्या। भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल व पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल। बाबासाहेबांनी माड येथील 14 तळे सत्याग्रह करून अस्पृश्यांना पाणी उपलब्ध करून दिले। बाबासाहेबांचे जीवन हे सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे। जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे बाबासाहेबांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, सर्वसामान्यांचे आधार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार। अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते मी त्रिवार, वंदन करते मी त्रिवार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद।